सिंड्रेला आणि काळोखी जंगलाची यात्रा. एकदा काय झालं, एका दूरवरच्या देशात सिंड्रेला नावाची एक खूप सुंदर राजकुमारी राहत असे. लायाबेल नावाची एक परी गॉड मदर होती. थोड्या थोड्या वेळाने ती जंगलात हेझलनेट झाडाखाली जायची आणि लायाबेलशी खूप छान गप्पा मारत असे. एक दिवस लायाबेलने सिंड्रेलाला एक खूप महत्वाचं काम दिलं. सिंड्रेला, मला तुला खूप महत्वाचं काहीतरी द्यायचं आहे, पण हे आपल्यातलं एक गुपित राहायला हवं. सिंड्रेला खूप उत्सुक होती. तेव्हा चांगल्या परीने तिची छडी फिरवली आणि तिचा हात उघडला. हे काय आहे? हे दुष्ट परीशी संबंधित एक काट्याने भरलेलं शहाबलूतचं बी आहे. तुम्हाला म्हणायचे कायराबेल, तुमच्याकडे हे का आहे लायाबेल? दुष्ट परी या काटेरी बी पासून शक्ती घेऊन तिची सगळी वाईट कृत्य करते सिंड्रेला. म्हणून तुला हे बी अशा जागी पुरावं लागेल जिथून तिला हे कधीच सापडणार नाही. पण काटेरी बीला कुठे पुरावं लागेल? लायाबेलने सिंड्रेलाला काळोखी जंगलातल्या मातीच्या महालाबद्दल सांगितलं. हे बी मातीच्या महालासमोर एका खड्ड्यात गाडून टाक, म्हणजे कायराबेलचं वाईट शक्तीचं बी पुन्हा उमलणार नाही. सिंड्रेलाने मान हलवली आणि तिथून जंगलातल्या महालाकडे जायला लगेच निघाली. सिंड्रेला आधी लाल फळांच्या 3 झाडांखालून गेली, जसं तिला चांगल्या परीने काळोख्या जंगलात जायला सांगितलं होतं. नंतर ती गुपचूप स्नॅपड्रॅगनने भरलेल्या रस्त्याने जाऊ लागली. मग तिला 2 मोठे खांब दिसले. लायाबेलनुसार मी या खांबांच्या खालून गेल्याबरोबर माझा गर्द जंगलात प्रवेश होईल. सिंड्रेलाने तिची सगळी शक्ती एकवटली. 1 2 सिंड्रेला, थांब! सिंड्रेला एक क्षण थांबली आणि तिच्या उंदीर मित्रांना तिच्याजवळ येताना पाहून खुश झाली. ओ चेडर, मोझरेला, तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला एकटं जाऊ देणार? पण तुम्ही खूप लहान आहात. हे काळोखी जंगल खूप धोकादायक आहे. माझ्या प्रिय उंदरांनो, काळजी करू नका, आम्ही स्वतःचं रक्षण करू शकतो. मग ठीक आहे माझ्या शूर मित्रांनो, चला जाऊया. सिंड्रेलाने तिच्या 2 मित्रांसोबत 2 खांबांमधून जंगलात उडी मारली. खूप दमून आपला श्वास सांभाळत जसा त्यांनी काळोखी जंगलात प्रवेश केला आणि सिंड्रेलाने जेव्हा तिचे डोळे उघडले, ती खूप घाबरली, कारण आकाशात विजा कडाडत होत्या. मोठे आणि धोकादायक प्राणी फिरत होते आणि झाडांना आगी लागल्या होत्या. ओ सिंड्रेला, हे एक भयानक जंगल आहे. काळजी करू नका, मातीचा महाल सापडताच आपण परत जाऊ. सिंड्रेला आणि तिच्या उंदीर मित्रांनी त्या काळोख्या जंगलात तो भयानक महाल शोधायला सुरुवात केली. त्यावेळी जेव्हा चांगली परी लायाबेलला पर्यांच्या जगात टेलिपोर्ट केलं जाणार होतं, तेव्हाच दुष्ट परी कायराबेल अचानक प्रकट झाली. मला माहित आहे, तू काटेरी शहाबलूत बी घेतलायस लायाबेल. आता तू निंदा करू शकत नाहीस. मला सांग, माझं काटेरी बी कुठे आहे? दुष्ट परी एवढी रागावली होती की तिने तिच्या जादूच्या छडीने एक वाईट जादू करायचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. तुझं काटेरी शहाबलूत आता अशा ठिकाणी आहे जिथे कोणतीच वाईट शक्ती पुन्हा जन्म घेऊ शकणार नाही. एकच जागा आहे जिथे बी पुन्हा अंकुरित होणार नाही, ते आहे काळोखी जंगल. चांगल्या परीने कायराबेलला जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. कायराबेल लगेच काळोखी जंगलात टेलिपोर्ट झाली. त्यावेळी इकडे काळोखी जंगलात शिकाऱ्यांनी सिंड्रेला आणि तिच्या उंदीर मित्रांवर बाण सोडायला सुरुवात केली होती. शिकारी बाण? माझ्या मित्रांनो, तिकडे पहा. खरं तर काळोखी जंगलात अनेक धोके होते.
सिंड्रेला तिच्या मित्रांसोबत वेगाने धावली, शिकाऱ्यांपासून लांब. सिंड्रेलाला शेवटी मातीचा महाल सापडला. हाच तो महाल असायला हवा ज्याबद्दल चांगल्या परीने सांगितलं होतं. सिंड्रेला, इकडे ये, इथे आपण ते काटेरी बी पुरून टाकूया. सिंड्रेला आणि चेडारने मातीच्या महालासमोर खड्डा खणायला सुरुवात केली. यावेळी मॉझरेला आजूबाजूला नीट लक्ष देत होती. ओह, मला समोर एक विचित्र प्रकाश दिसतोय. लवकर आटपा. त्याच वेळी दुष्ट कायराबेल त्या सज्जन माणसांसमोर प्रकट झाली. हलू नकोस. दुष्ट परी, अगदी बरोबर. आता या दुष्ट परीला ते काटेरी बी परत हवा आहे. आत्ता. कधीच नाही, कारण दुष्ट परी काटेरी बी शिवाय कोणतीच वाईट जादू करू शकत नव्हती. म्हणून ती सिंड्रेला जवळ पोहोचली आणि तिचे पंख फडफडवत तिला घाबरवू लागली. मी म्हंटल, दे मला माझं काटेरी बी देऊन टाक. हे पाहून मॉझरेला सिंड्रेलाकडे जाऊ लागली आणि तिने तिच्या हातातून बी काढून घेतलं आणि मग तिने ते बी हवेच्या माध्यमातून तिच्या मित्राकडे चेडरकडे फेकलं. त्याने हवेत उडी मारून बी घेतलं आणि लगेच ते खोदलेल्या खड्ड्यात पुरून टाकलं. कायराबेलचे पंख, वाईटाचं बी त्या खड्ड्यात पुरलं गेल्यामुळे आता उडू शकत नव्हते आणि ती जमिनीवर पडली. आपण हे करून दाखवलं. हा सिंड्रेला, चल आता आपण लवकर जाऊया. सिंड्रेला आणि तिचे मित्र लगेच मातीच्या महालातून पळून गेले. ते काळोखी जंगलातल्या त्या मोठ्या खांबांमधून गेले आणि शेवटी त्यांच्या महालातील बागेचे रक्षण करायला परत आले. चांगल्या परीने लायाबेलने त्यांचं आनंदाने अभिनंदन केलं. तुम्ही एवढं कठीण काम पूर्ण केलं आहे. मला तुझा आणि तुझ्या छोट्या मित्रांचा अभिमान आहे सिंड्रेला. चांगुलपणा जगातली सर्वात चांगली गोष्ट आहे, हो ना? परीने तिची जादूची छडी फिरवली आणि सिंड्रेलाला एका छान बक्षिसासाठी टेलिपोर्ट केलं. सिंड्रेला, जिने त्या दिवशी खूप कठीण काम केलं होतं, तिने वाईट परी चांगली परी व्हावी म्हणून शुभ कामना दिल्या. जास्त उशीर होण्याआधीच एका विशाल पांढऱ्या फुलांचं झाड उगवलं, जिथे काटेरी शहाबलूचे बी पुरले गेले होते. हे पाहून दुष्ट परी कायराबेल पुन्हा वाईट जादूच्या नवीन बिया शोधायला निघून गेली.